तुम्ही त्या व्यक्तीवर खूप प्रेम करता, पण तरीही सतत दुखावले जाता. प्रत्येक भांडणानंतर तुम्हीच माफी मागता. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कमी होत चालला आहे, पण रिलेशनशिप सोडायची हिंमत होत नाही. तर कदाचित समस्या तुमच्या प्रेमात नाही, तर टॉक्सिक पॅटर्नमध्ये आहे. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता, जिथे आपण मन समजून घेतो, हील होतो आणि स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होतो. रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रेम नाही. रिलेशनशिप म्हणजे आदर, संवाद, विश्वास आणि भावनिक सुरक्षितता. पण आपण अनेकदा अशा नात्यांमध्ये अडकतो जिथे प्रेम तर दिसतं, पण मनाला शांतता मिळत नाही. सतत स्वतःलाच दोष देणं, स्वतःच्या भावनांवर शंका घेणं आणि नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवत जाणं, हे अनेक लोक अनुभवत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हेच कळत नाही की ते एका टॉक्सिक पॅटर्नमध्ये अडकले आहेत. कारण प्रत्येक टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये मोठी भांडणं किंवा स्पष्ट दुखापत दिसतेच असं नाही. कधीकधी टॉक्सिसिटी प्रेम, काळजी किंवा तुझ्याच भल्यासाठी या नावाखाली लपवलेली असते. म्हणूनच आज आपण 5 टॉक्सिक पॅटर्न्स जाणून घेणार आहोत, जे वेळेत ओळखले तर अनेक भावनिक जखमा टाळता येऊ शकतात. पॅटर्न नंबर 1. सतत तुम्हालाच दोष दिला जातो. प्रत्येक भांडणात चूक कोणाचीही असो, शेवटी दोष तुमच्यावरच येतो. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या की समोरची व्यक्ती म्हणते, तूच जरा जास्त विचार करतोस, तू खूप सेन्सिटिव्ह आहेस, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. आणि हळूहळू तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला लागता, खरंच यात माझी चूक आहे का? हे इमोशनल मॅनिप्युलेशनचं लक्षण आहे. पॅटर्न नंबर 2. तुमच्या भावना सतत दुर्लक्षित केल्या जातात. हेल्दी रिलेशनशिपमध्ये भावना ऐकल्या जातात, पण टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तुम्ही रडत असाल, दुखावलेले असाल, तरीही समोरच्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नाही. जेव्हा तुमच्या भावनांना किंमत दिली जात नाही, तेव्हा तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. पॅटर्न नंबर 3. कंट्रोल करण्याचा प्रयत्न. कुणाशी बोलायचं, कुठे जायचं, काय घालायचं, सोशल मीडियावर काय पोस्ट करायचं, हे सगळं जर दुसरी व्यक्ती ठरवत असेल तर ते प्रेम नसून कंट्रोल आहे. कारण खऱ्या प्रेमात काळजी असते, नियंत्रण अजिबात नसतं. पॅटर्न नंबर 4. सतत भीतीमध्ये जगणं. एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा, मी या व्यक्तीसोबत शांत असतो की सतत घाबरलेला असतो? त्याला राग येईल का? तो मला सोडून जाईल का? त्याला हे आवडेल का? या विचारांमध्ये तुम्ही कायम जगत असाल तर इमोशनल सेफ्टी नसल्याचं हे लक्षण आहे. हेल्दी रिलेशनशिपमध्ये भीती नाही तर सुरक्षितता असते. आणि पॅटर्न नंबर 5. गुड डेज आणि बॅड डेजचा डेंजरस सायकल. हा टॉक्सिक रिलेशनशिपचा सर्वात कॉमन पॅटर्न आहे. एक दिवस भरभरून प्रेम, काळजी, अटेन्शन आणि अचानक काही दिवस दुर्लक्ष, राग, मनाला दुखवणारे शब्द, पुन्हा प्रेम. यामुळे व्यक्ती इमोशनली कन्फ्यूज होते आणि आशा ठेवते की तो किंवा ती बदलेल. पण पॅटर्न बदलत नसेल तर फक्त प्रॉमिसेस पुरेसे नसतात. आता 1 मिनिट स्वतःला विचारा, यापैकी किती गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहेत? लक्षात घ्या, टॉक्सिक पॅटर्न ओळखणं म्हणजे रिलेशनशिप संपवणं नाही,
तर वास्तव स्वीकारण्याची ती खरी सुरुवात आहे. कारण प्रेम तुम्हाला कधीच तोडत नाही. प्रेम तुम्हाला ग्रो करायला मदत करतं. प्रेमामुळे तुमचा आत्मसन्मान अधिक मजबूत होतो. जर तुम्ही सतत दुखावत असाल, स्वतःला दोष देत असाल, तर स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. मी खरंच प्रेमासाठी लढतोय की फक्त दुखावलं जाणं सहन करतोय? तुम्ही प्रेम, आदर आणि भावनिक सुरक्षितता ह्यासाठी पात्र आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये हेल्दी रिलेशनशिप नक्की लिहा. कारण हिलिंगची सुरुवात अवेअरनेसपासून होते. मी कविता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर भरभरून प्रेम करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.